तर सकाळचे उठलो कॉलेजला गावाला. हो, 2-3 दिवसांचे ब्लॉग टाकते मी. 2-3 दिवस जरा बिझी होतो म्हणून ब्लॉग टाकायचा टाइमच नाही भेटला. ट्रिक असते ती जराशी तुटली. चाललो आता कॉलेजला. तिला पण एवढे दिवस गेलो नव्हतो मी. एवढे दिवस ब्लॉग पण नाही टाकला आणि फनी व्हिडिओ पण नाही टाकली. ती जराशी चॅनलची रीच डाऊन झाली. नंतर आलो कॉलेजला. बघते तर पोरं बसली सगळी. नंतर कॉलेज सुटला. बघते तर पाऊस चालू झालाय. काय आपली का गाडी होती, आपण थोडी थांबणार होतो. घरी येऊन बघते तरी पाऊस चालूच होता. अरे मम्मीच सांगते, मम्मीच बोलते भाकरी पुसते मी. पण चाललेली फिरायला. तर आता बरं कंटेंट कसा करू बरं फनी व्हिडिओचा. तिला खाली गेलो, बरं भूक लागली आणि काय खावतो बरं. सँडविच बनवायला घेतलं मी. सँडविच बनवली, कॉफी पिली. तर बसलेलो विचार करत होतो काय करू. तर केस बरं वारलं नाही, तर केस कापायला गेलो. मला पण आवाज जरासा फरक वाटतच असेल. घसा बिसा बसलेला माझा. तर आलेला माझा पार्सल एअरपोर्ट आलेलं, तर ते बसलो अनबॉक्सिंग करत. अनबॉक्सिंग करून झाल्यानंतर मम्मीच बोलते जिन्याला काहीतरी झालंय घशावर. तर त्याला औषध आणायला गेलो मेडिकलमध्ये. औषध आणलं त्याच्या तोंडाला एक मास्क पण आणला. साला चावतंय ते, असा नाही चावतो, त्याचे लागलाय म्हणूनच चावतोय तो. काहीतरी लागलेला त्याचे. तर डॉक्टरनी कसली गोळी दिली बघा. गोळी गावासाठी यायला झालाय. चिकनचे फ्लेवरची गोळी दिली त्याला. टीचर अभि उभा गेलता मला बोलतोय तुझा कॅल्क्युलेटर कुठं आहे. मी लोक कॅल्क्युलेटर आणलाच नाही म्हणे. मग कॅल्क्युलेटर जाऊन आणला पनवेलशी. अजून बोलतोय तुझं शाळेचं कपडं कुठं आहे. तर ते पण नव्हतं घेतलं मी. तर ते पण शिवायला त्याचा कपडा आणला. नंतर बसलो अंडानं भाकर खावाला. नंतर गेलो मास्तर कपडं शिवायला द्यायला. शाळेचं कपडं द्यायला. तर ह्यो चालू होते दुसरा दिवस. आज आहे गुरुवार. एक दिवसाला 2 ब्लॉग टाकल्यानंतर आज होती गुरुपौर्णिमा 10 जुलै. लय लवकरचा ब्लॉग आहे. त्याच्यानंतर ब्लॉग काढलंच नाही, शूट पण नाही केलं. नंतर गेलतो मठावर बघा, मानगरला गेलतो. तिशी गेलो जिमला. जिमला पहिलाच दिवस होता आणि मग त्याच्यानंतरच डायरेक्ट घरा जाऊन आजारी पडलो. जिम ब्लॉग केली आम्ही. मग काय कोणची नजर लागली का काही समजत नाही. घरा जाऊन जेवलो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया मग.